नमस्कार मित्रांनो, वाफेचं इंजिन आणि इंजिनातून सुटणाऱ्या वाफा म्हटलं की आपल्याला मनसेची आठवण येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चिन्ह वाफेचं इंजिन आहे. इंजिनाची दिशा बदलली तरी इंजिनातनं वाफा काही येत नाही. शून्याचा आकडा कसाबसा पार केला जातो, अन्यथा इंजिन जागचं हलत नाही. पण मनसेचं इंजिन हलो ना हलो, भारताने स्वतःच्या ताकदीवर वाफेचं एक नवीन इंजिन तयार केलेलं आहे. या वाफा तोंडाच्या वाफा नाही आहेत. या वाफा हायड्रोजनचं ऑक्सिजनशी संयोग होऊन तयार झालेल्या पाण्याची वाफ आहे. जेम्स वॅटनी पहिले त्याच वाफेवर चालणारं इंजिन तयार केलं होतं. पण आता हे जे इंजिन भारताने आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत तयार केलेलं आहे आणि ज्या इंजिनाची म्हणजे इंजिनवर धावणाऱ्या गाडीची आज यशस्वी चाचणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं. हरियाणामध्ये जिंद ते सोनीपत या जवळपास 89 किलोमीटरच्या मार्गावर हे वाफेचं इंजिन धावणार आहे. त्याचे आकडे बघितले तर बऱ्याच जणांना ते निवडणुकीतल्या वाफेचं इंजिन चिन्ह असलेल्या पक्षासारखेच ते वाटतील. पण तरी देखील असं का म्हणताय, कारण या इंजिनाचा वेग 75 किलोमीटर ताशी असणार आहे. म्हणजे हा काही फार वेग नाही आहे. आपल्याकडच्या मुंबईच्या लोकल ट्रेन याच्यापेक्षा जोरात धावतात आणि दिवसातनं हे इंजिन फक्त 2च फेऱ्या म्हणजे जिंद ते सोनीपत आणि पुन्हा जिंद ते सोनीपत पुन्हा जिंद एवढंच धावणार आहे. म्हणजे बहुतेक हेही इंजिन दुपारी 12 वाजता उठणार आणि संध्याकाळी 6 वाजता गुडूप. पण तरी देखील ही गोष्ट खूप मोठी आहे आणि का ते समजून घेणं आवश्यक आहे. 2070 साली त्याच्या आतमध्ये भारताने ज्याला नेट झिरो म्हणजे शून्य उत्सर्जन करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये भारतातली जी वीज निर्मिती आहे त्याच्यातला एक खूप मोठा हिस्सा कोळशावर आधारित वीज निर्मितीचा होतो. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. पण अनेकदा असं होतं की ज्याला ताकद लागते म्हणजे ज्याला थ्रस्ट लागते त्याच्यासाठी कोळशावरचं वीज किंवा कोळशाची गरज लागते. भारतीय रेल्वे खूप मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर करते. जर वीज वापरायची नसेल तर पूर्वी ते सुरुवात त्याची कोळशाच्या इंजिनाने झाली, मग विजेचा वापर, मग डिझेलचा वापर झाला, मग आता विजेवर चालतं. पण तरी ती वीज कोळशापासूनच येते आणि त्यामुळे प्रदूषण होतंच. आज ज्या गाडीचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं ती गाडी 8 डब्यांची गाडी आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 682 प्रवासी एका वेळेला प्रवास करू शकतात. 2 इंजिनं असतात आणि ही गाडी जगातली सगळ्यात जास्त लांबीची गाडी आहे. कारण ह्याच्या आधी ज्या ज्या देशांमध्ये हायड्रोजनवर चालणारी रेल्वेगाडी बनवलेली आहे त्या देशांमध्ये 2 किंवा 3 डब्यांच्या गाड्या असतात. भारतात 8 डब्यांची म्हणजे 6 डबे अधिक 2 इंजिन अशी 8 डब्यांची गाडी बनवलेली आहे. ही गाडी जवळपास 2400 किलोवॅट हे आउटपुट देते. तुम्ही म्हणाल हे मी का सांगतोय, कारण हायड्रोजन मुबलक प्रमाणावर उपलब्ध असला तरी हायड्रोजनवर चालणारं इंजिन बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही. अनेक कारणे. हायड्रोजन म्हणजे या मॉलिक्युलर ॲटॉमिक चार्टमधला पहिलं एलिमेंट, पहिला मूलद्रव्य हायड्रोजन असल्यामुळे त्याची ताकद एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन असं साधं हायड्रोजन असल्यामुळे एकतर तो खूप हलका असतो म्हणजे त्याचं साठवणूक करणं अवघड असते. दुसरी गोष्ट तो अतिशय ज्वलनशील आहे आणि त्यामुळे हायड्रोजन जरी गाडीत भरला तरी त्या गाडीचा स्फोट होण्याची भीती असते जरा जरी 19-20 झालं तरी. आणि त्यामुळे हायड्रोजनवर चालणारी गाडी ही कल्पना छान असली, कारण हायड्रोजन जाळला तर तो हवेतल्या ऑक्सिजन घेतो आणि त्याच्यातनं पाण्याची वाफ तयार होते आणि त्या इंजिनातनं फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते आणि त्यामुळे पर्यावरणावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. पण तरी देखील हा हायड्रोजन साठवणार कसा, कारण तो ज्वालाग्रही आहे. कसा साठवणार म्हणजे तो खूप हलका असल्यामुळे त्याची स्टोरेज क्षमता ही तो प्रश्न आहे.
आणि तिसरी गोष्ट की एक रेल्वे गाडी चालवायला जी ताकद लागते ती ताकद या हायड्रोजनमधनं मिळणार कसे? तर याच्यासाठी एक ज्याला भारतीय जुगाड जी पद्धत आहे की गोष्टी कशा प्रकारे जुळवून आणायच्या तसं हे केलं गेलेलं आहे. ही जी गाडी भारताने बनवलेली आहे, भारतीय रेल्वे कोच फॅक्टरींनी बनवलेली आहे, त्याची जी इंजिन्स आहेत त्या इंजिनमध्ये साधारणतः 300 ते 400 किलोचा 300 किलो आत्ता या गाडीमध्ये आहे हायड्रोजन वापरला जातो. तो हायड्रोजन पुरेसा नाही आहे, कारण रेल्वे गाडी जेव्हा धावते तेव्हा ती गाडी सुरू होते, मग पिकअप घेते, पुन्हा ब्रेक दाबून स्लो होते, पुन्हा पिकअप घेते. हायड्रोजन पॉवर गाडी असते ती एका कॉन्स्टंट एका निश्चित वेगाने जाऊ शकते आणि त्यामुळे जिथे रेल्वे गाडी थांबणार धावणार अशी पद्धत असते तिथे हायड्रोजनचा वापर तसा फारसा उपयोगाचा नसतो. आणि म्हणून यात काय केलेलं आहे, याच्यामध्ये हायड्रोजन सेल आहेत आणि एक दुसरी बॅटरी पण आहे. ही लिथियम फेरो ही बॅटरी आहे आणि म्हणजे लिथियम आयन बॅटरी असते तशाच टाईपची ही लिथियमची फेरो मँगनीज का काहीतरी बॅटरी आहे. आणि त्यामुळे जेव्हा गाडी सुरू होते तेव्हा हायड्रोजन जाळल्यामुळे अतिरिक्त ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा बॅटरीमध्ये स्टोअर होते आणि जी कमी ऊर्जा असते ती गाडीला पळवते आणि मग गाडी जेव्हा वेग घेते तेव्हा ती जी बॅटरी असते त्या बॅटरीतली ऊर्जा अधिक हायड्रोजनची ऊर्जा अशी मिळून गाडीचा वेग हा ताशी 75 किलोमीटरपर्यंत नेते. खरं तर ही गाडी 110 किलोमीटरपर्यंत वेगाने धावू शकेल, पण आत्ता प्रायोगिक तत्वावर ही गाडी सुरू असल्यामुळे ती ताशी 75 किलोमीटरपर्यंत वेग घेईल. हे जे फ्युएल सेल्स आहेत ते आपण कॅनडाहून आयात केलेले आहेत. तुम्ही म्हणाल का? कारण या फ्युएल सेलमध्ये जे नॉर्मल प्रेशर असतं हवेत त्याच्यामुळे म्हटलं की हायड्रोजन साठवायचा कसा ही एक कठीण गोष्ट आहे आणि त्यामुळे अतिशय प्रेशरखाली त्याचं युनिट बार असं आहे 120 का 150 बार प्रेशर, म्हणजे नॉर्मल वातावरणात जसा हायड्रोजन असतो त्याच्या 150 पट आकुंचन पाहून हायड्रोजनचं स्टोरेज केलेलं असतं. तिकडनं हायड्रोजनचे अणू बाहेर पडतात, ते ऑक्सिजनशी मिळतात, त्याचं वाफेत रूपांतर होतं आणि ही सगळी प्रक्रिया पर्यावरणासाठी सुरक्षित असली तरी प्रवाशांसाठीही सुरक्षित असणं आवश्यक आहे आणि ते भारताने करून दाखवलं आहे. बाकी ठिकाणी 2016 साली फ्रान्सच्या आल्स्टॉम ही जी कंपनी आहे आणि आपल्याकडच्या अनेक गाड्यांची इंजिन्स आहेत, खास करून मुंबईतल्या लोकल ट्रेन किंवा आता जी नवीन इंजिन्स येणार आहे ती फ्रेंच कंपनी आल्स्टॉमकडनं आपण आयात करणार आहोत. त्याचं तंत्रज्ञान भारत शिकून घेणार आहे. पण या आल्स्टॉमनी हायड्रोजन ट्रेन बनवली होती, पण प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर 682 प्रवाशांचा वाहतुकीसाठी वापर करणारा भारत हा आत्ताच्या घडीला एकमेव देश आहे. अजूनही हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावर आहे, कारण 75 किलोमीटर आणि साधारणतः म्हणजे तुम्ही बघा ना 89 गुणिले 2 180 350 360 किलोमीटर दिवसाला प्रवास करणं म्हणजे हे काही फार नाही आहे. कुठल्याही लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या दिवसाला साधारणतः 24 तासामध्ये अंदाजे 1,500 ते 2,000 किलोमीटरचा प्रवास करतात. एवढी क्षमता त्याच्यामध्ये पाहिजे. पण आत्ता ही सुरुवात झालेली आहे, त्याच्यामध्ये भविष्यात अनेक प्रकारचे बदल होतील. हायड्रोजन साठवण्याची क्षमता वाढेल, बॅटरीची क्षमता वाढेल आणि त्यातनं ही जी 2 इंजिन असतात त्याच्यामुळे 1200 अधिक 1200 म्हणून 2400 केव्हीची पॉवर ताकद त्याला मिळेल. जी गोष्ट मोबाईलच्या बाबतीत झाली, नोकियाचा फोन आला होता छोटा, एरिक्सनचा फोन आलेला आणि त्याच्यापासून आज मोबाईल फोन तंत्रज्ञानामध्ये गेल्या 25 वर्षात कदाचित गेल्या 35 वर्षात किती आमूलाग्र बदल झालेला आहे. मोबाईलची कम्प्युटिंग पॉवर, मोबाईलचा कॅमेरा, मोबाईलचा प्रोसेसर, मोबाईलची हार्ड डिस्क सगळ्या गोष्टीत 1000 पट त्याच्यापेक्षा जास्त वाढ झालेली आहे. हायड्रोजनच्या बाबतीतही ही गोष्ट होणं अपेक्षित आहे. सुरुवातीला ही चिंता आहे की हायड्रोजन वेगळा कसा करायचा, म्हणजे वातावरणातला हायड्रोजन वेगळा करून तो फ्युएल सेलमध्ये टाकायचा, त्याच्यासाठी प्रदूषण होणारी गोष्ट खरी आहे. पण भविष्यात सौर ऊर्जेच्या वापराद्वारे किंवा आणखीन कोणत्या तरी स्वच्छ ऊर्जेच्या वापराद्वारे हायड्रोजनचं म्हणजे विघटन करून हायड्रोजन तयार करणं शक्य झालं तर या अनेक गोष्टी जगात क्रांती घडवून आणणार आहेत. गाड्यांमध्ये हायड्रोजनची टाकी लावणं, म्हणजे आपल्या रस्त्यावर जाणाऱ्या गाड्यांमध्ये हायड्रोजनची टाकी लावणं, त्याच्यातही तो धोका आहेच. अशाही गाड्या प्रायोगिक तत्वावर आलेल्या आहेत. पण रेल्वेमध्ये जर त्याचा वापर झाला तर लक्षावधी कदाचित कोट्यवधी लोकांची वाहतूक करणं, किफायतशीर दरात वाहतूक करणं हे शक्य होणार आहे. आणि या सगळ्यात जर तुम्ही पहिले
गोष्टींचे प्रयोग करणारे असाल तर तुम्हाला आयात करावची गरज कमी पडते. आणि भारताने खास करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर भारतीय रेल्वे हे नुसते रेल्वेचा विस्तार करणं नाही तर रेल्वेसाठी कुशल इंजिनियर तयार करणं, त्याच्यामध्ये नवीन प्रकारचे कोचेस तयार करणं, नवीन प्रकारची इंजिन तयार करणं, या सगळ्यामध्ये खूप जास्त गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यासाठी प्रशिक्षण संस्था काढलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला जसा वंदे भारतसारख्या गाड्यांमध्ये दिसतोय तसा या हायड्रोजनवरनं धावणाऱ्या गाड्यांचाही दिसतोय. भारताने ही गोष्ट, बोलायची गोष्ट करून दाखवलेली आहे. एरवी इंजिन म्हटलं की बोलाची कडी बोलाचा भात, हीच गोष्ट आपल्याला माहिती असते. पण हे खरंखुरं धावणारं इंजिन आहे, नुसतं वाफा सोडणारं इंजिन नाही आहे. आणि या इंजिनाच्या धावेसाठी, दौडीसाठी भारत सरकारचं आणि भारतीय रेल्वेचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.